नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तूळ राशीचं 2024 करताचं संपूर्ण वर्षफळ कसे असेल ग्रहयोग, कसे असेल ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे, जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. या सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, त्या सर्व 12 राशींचं 2024 करताचं वर्षफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तुळ राशीमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आपण ग्रहांचे जे राशांतर आहेत, त्या संदर्भातला विचार करू. त्यानंतर विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला या वर्षाचा अनुभव काय असेल या संदर्भातला सुद्धा विचार करू. सुरुवात आपण मंगळ ग्रहापासून करू. कारण मंगळ जो ग्रह आहे, मंगळ ग्रह ज्या स्थानामध्ये जातो त्या स्थानाबद्दल खळबळ हाही तयार करतोच. मग ती सकारात्मक असेल, नकारात्मक असेल, मात्र त्या संदर्भातल्या अनुभव निश्चिततः अर्थात मंगळाचं जे भ्रमण आहे प्रत्येक स्थानामध्ये 1.25 ते 1.5 महिना असतं. तो वक्री झाला तर ते 6 महिने असतं. परंतु साधारणतः 1.25 ते 1.5 महिना असतं. मग त्याचा प्रभाव किंवा परिणाम नेमका तुम्हाला या संपूर्ण वर्षामध्ये कशाप्रकारे येईल? जसं की जानेवारी महिन्यामध्ये हा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या तृतीयामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 6 फेब्रुवारी नंतर तो तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे. तर साधारण जानेवारी संपूर्ण महिन्यामध्ये पाहायचं झालं, तर तुमच्यामध्ये जबरदस्त असा आत्मविश्वास आणि एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. कामाचा उरक, झपाटा, दांडगा असेल. जी कामं तुम्ही हाती घ्याल ती पूर्ण करून दाखवाल. कशालाच घाबरणार नाही. तुमचा आत्मविश्वास हा जबरदस्त सळसळणारा आत्मविश्वास ज्याला आपण म्हणतो, तो अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येईल. तर मंगळाचं जे तृतीयातलं भ्रमण आहे महत्त्वाचं राहील, शुभफलदायी राहील. महत्त्वाची तुमची अडकलेली जी कामं असतील ती पूर्ण करून घ्या. कागदोपत्री व्यवहारासाठी सुद्धा हा जो कालावधी आहे तो उत्कृष्ट राहील. भावंडाशी थोडंफार छोट्या-मोठ्या प्रमाणात म्हणजे त्याला आपण त्रासदायक गोष्टींचा थोडासा सामना तुम्हाला करावा लागेल. वादविवाद होऊ शकतील, त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. परंतु कर्तृत्वाच्या दृष्टीने हे मंगळाचं भ्रमण जानेवारी महिन्यामध्ये तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. यानंतर दिनांक 6 फेब्रुवारी नंतर हा मंगळ जो आहे तुमच्या द्वितीयात भ्रमण करणार. त्या घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टींवरून खटके वगैरे उडू शकतील. दिनांक 6 फेब्रुवारी ते जवळ-जवळ 16 मार्चपर्यंतच्या कालावधीमध्ये हा जो मंगळ आहे, मंगळ चतुर्थात भ्रमण करेल. आता सांगितल्याप्रमाणे घरातल्या व्यक्तींवर छोटे-मोठे त्रासदायक छोटे-मोठे खटके वगैरे उडू शकतील. मात्र वास्तूच्या संदर्भात, घराच्या संदर्भात जी काही महत्त्वाची कामं असतील, जसं की तुम्हाला नवीन घर घ्यायचं आहे, घरामध्ये रिनोव्हेशन करायचं आहे किंवा अन्य जर काही काम असेल, तर हा जो चतुर्थातला मंगळ आहे, हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर हा जो मंगळ आहे, हा मंगळ जवळ-जवळ 16 मार्चपासून ते जवळ-जवळ 24 एप्रिलपर्यंत तुमच्या पंचमामध्ये भ्रमण करणार आहे. पंचमातला हा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्यासाठी महत्त्वाचा राहील कारण तिथेच शनीचं सुद्धा भ्रमण होणार आहे. लक्षात घ्या. तर हा जो मंगळाचा भ्रमण आहे तुमच्यासाठी 3-4 गोष्टींमध्ये थोडंसं तुम्हाला वेगळा अनुभव देऊ शकेल. खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. कधी-कधी हे वादविवाद टोक सुद्धा काढू शकतील. ब्रेकअपपर्यंत सुद्धा परिस्थिती येऊ शकेल. तर काळजी घ्या, ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे ज्या तूळ राशीच्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे त्रास किंवा काही लक्षणं तुम्हाला दिसली, तर तत्संबंधी डॉक्टर इलाज करणं जास्त महत्त्वपूर्ण राहील. मात्र जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी हा जो कालावधी आहे तसा चांगला राहील. मात्र तुम्ही एफर्ट देणं गरजेचं राहील. तर मंगळ शनीचा हा जो पंचमातला जो भ्रमण आहे, हे थोडंसं सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम देतील. लक्षात घ्या, या दरम्यान तुम्हाला आर्थिक लाभ चांगले होतील. मात्र जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल आणि शॉर्ट टर्ममध्ये जर काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, तर त्या संदर्भामध्ये नुकसान वगैरे होऊ शकेल. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे संततीच्या संदर्भात मगाशी सांगितलं, तर ज्यांची संतती आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे सांगणं महत्त्वाचं आहे, की त्यांची जी संतती आहे, ही त्यांच्याबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. लक्षात घ्या, संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला असा अनुभव येईल. साधारण गेल्या वर्षामध्ये सुद्धा अनुभव तसा आलाच असेल, की जर का तुमची संतती आहे, संततीच्या वागणुकीमध्ये बदल होणं, त्यांच्याशी तुमचं इंटरॅक्शन नीट न राहणं, अशा प्रकारचे अनुभव गेल्या वर्षामध्ये सुद्धा होते आणि या वर्षामध्ये सुद्धा ते तुम्हाला जाणवणार. खास करून जेव्हा शनी हा वक्री होईल, त्या दरम्यान तुम्हाला त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वाचं राहील. याचप्रमाणे जो मंगळ आहे, हा मंगळ जवळ-जवळ 24 एप्रिलपासून ते 2 जूनपर्यंत तुमच्या 6व्या सणामध्ये भ्रमण करणार आहे. आता हे जे मंगळाचं भ्रमण 6व्या सणात हे सुद्धा महत्त्वाचं आहे. 6वं सण रोग, शत्रू, मामा किंवा मातुल घराणं याच्याशी जास्त संबंधित आहे आणि ते महत्त्वाचं म्हणजे राहू सुद्धा आहे. तर मंगळ, राहू हे दोन्ही ग्रह तुमच्या 6व्या सणात आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भात असे काही त्रास होतील, की ज्याचं रिझनिंग लवकर समजणार नाही, कारण समजणार नाही. मग त्याच्यावर उपचार सुद्धा होणं थोडंसं कठीण बसेल आणि थोडंसं तुमचं जे काही आजारपण असेल, जे काही त्रास असेल, ते थोडेसे वाढले जातील. थोडेसे अलर्ट राहणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल,
त्या संदर्भामध्ये सुद्धा तिथील लोकं सुद्धा तुमच्याशी थोडंसं वेगळं बघणं, विचित्र बघणं अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकते. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट महत्त्वाची आहे. याचप्रमाणे दिनांक 2 जूनपासून ते जवळ-जवळ 13 जुलैपर्यंतच्या कालावधीमध्ये हा जो मंगळ आहे, हा मंगळ 7व्या स्थानात तुमच्या भ्रमण करेल. स्वतःच्या राशीमध्ये असेल, परंतु लक्षात घ्या, स्वतःच्या जरी राशीत असलं तरी ते स्थान मात्र त्याच्यासाठी चांगलं नाही. यामुळे साधारणतः विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं किंवा वैवाहिक जोडीदार तुमच्यावरती हावी होणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्हाला अनुभवास येतील. तर त्या संदर्भात फारसा काही मोठा त्रासदायक अनुभव नाहीये. कारण छोटे-मोठे खटके उडतात, पण ते खटके वाढणार नाहीत, टोक गाठणार नाहीत, याकडे थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 13 जुलैपासून ते जवळ-जवळ 27 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. इथे सुद्धा तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे खास करून जे गृहिणी वर्ग आहेत, त्यांच्या संदर्भात सांगायचं झालं, त्यांचे जे इन-लॉज आहेत, सासरकडच्या मंडळी आहेत, त्यांच्याबरोबर वाद-विवादाचे प्रसंग निर्माण होणं, अशा प्रकारच्या काही घटना किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी या दरम्यान दिसून येतील. तर त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 27 ऑगस्टपासून ते जवळ-जवळ 21 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी जो आहे, त्यामध्ये तुमचं फिरणं वगैरे भरपूर होईल. म्हणजे ते फिरणं अ, अ, तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्यावर असेल किंवा धार्मिक स्थळाला भेटीगाठी देणं, अशा प्रकारे मात्र फिरणं वगैरे जास्त होईल आणि काही गोष्टी ह्या थोडंसं समाजासमोर येणं, काही गोष्टी म्हणजे सामाजिक गोष्टींमध्ये थोडंसं ॲक्टिव्ह वगैरे राहणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतात. तर यानंतरचा जो कालावधी तो अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून दिनांक 21 ऑक्टोबर नंतर हा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. लक्षात घ्या 10व्या स्थानाला आपण कर्मस्थान असं म्हणतो. उदित गोलार्धातील सगळ्यात महत्त्वपूर्ण असं हे स्थान आहे आणि त्या स्थानामध्ये मंगळ गेला, कुठलाही पापग्रह गेला कर्मस्थानामध्ये किंवा दशम स्थानामध्ये, तर त्याचे चांगले अनुभव येतात. मंगळ सुद्धा हा तुमच्या दशमात जो जाईल, त्याच्या सुद्धा तुम्हाला तसेच पाहिलं तर चांगले अनुभव येतील. म्हणजे स्वतःच्या तुमची स्वतंत्र बुद्धिमत्ता आहे त्याच्या जोरावरती तुम्ही स्वतःची छाप पाडू शकाल करिअरच्या बाबतीमध्ये. अर्थात त्याचे निगेटिव्ह आस्पेक्ट सुद्धा आहे, की तुमचे जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असेल त्यांच्यावर छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, अशा सुद्धा काही गोष्टी होऊ शकतील. मात्र तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वाचं नाणं तुमचं जबरदस्त खणखणीत वाजेल. ही गोष्ट महत्त्वाची आहे. परंतु या ठिकाणी दुसरी एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची सुद्धा ठरते. दिनांक 6 डिसेंबर नंतर हा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या 10व्या स्थानात नीच राशीमध्ये वक्री होतोय. आता हा जो वक्री मंगळ आहे, हा थोडासा त्रासदायक आहे. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल, की मंगळाचं जे भ्रमण आहे, ते 1.25 ते 1.5 महिन्यापेक्षा जास्त कुठल्याही राशीमध्ये नसतं. परंतु मी जसं सुरुवातीला सांगितलं, की मंगळ ज्यावेळेस वक्री होतो, त्यावेळेस तो 6 महिने तरी एका राशीमध्ये किंवा स्थानामध्ये राहतो. तर इथे हा जो स्थानामध्ये राहणारा वक्री जो मंगळ आहे, हा तुम्हाला कार्य करतो त्याच्या बाबतीत थोडंसं त्रास देईल. जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल तिथपासून तिथून थोड्याशा त्रासदायक गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावं लागेल किंवा गोष्टी अशा प्रकारे काही टोकाच्या होतील, की नको-नकोसं होऊन जाईल. कारण याच वेळेला गुरुचं बळ सुद्धा तुम्हाला तेवढं नसतं. कारण गुरु तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करतोय. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तर साधारणतः जे मंगळाचं भ्रमण आहे, हे साधारणतः तुम्हाला आरोग्याच्या संदर्भात म्हणजे 6, 7, 8 या स्थानामध्ये तो जाताना आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास नक्की तुम्हाला देईल. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तिथे 6व्या स्थानात राहू सुद्धा विराजमान आहे. राहू आणि केतू याबद्दल सांगायचं झालं, तर या संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला आरोग्याच्या संदर्भात कुठलेही छोटेसे तरी त्रास झाले, तरी दुर्लक्ष करू नका, लेट गो करू नका. कारण त्यामुळे ते जे त्रास आहे ते अचानकपणे वाढणं आणि आरोग्याच्या संदर्भात काही मोठ्या त्रासांना तोंड द्यावं लागणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी या दरम्यान होऊ शकतील. तर थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. शनीबद्दल सांगायचं झालं, तर शनी जो ग्रह आहे या संपूर्ण वर्षामध्ये, तर शनी जो ग्रह आहे, हा शनी ग्रह तुमच्या राशीकरता अत्यंत महत्त्वपूर्ण असा ग्रह केंद्र कोण स्थानाचा अधिपती. यामुळे तो राजयोगकारक ग्रह ठरतो आणि तो स्वतःच्या राशीमध्ये पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो. अर्थात त्याचे चांगले अनुभव होतील, परंतु शनी हा संपूर्णपणे काही शुभफलदायी नाही किंवा संपूर्णपणे शुभ ग्रह नाही. तर त्याचे सुद्धा थोडेसे निगेटिव्ह अनुभव हेच येतील, की तुमची जी संतती असेल त्यांच्यावर थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे संततीकरता ज्या व्यक्ती प्रयत्न करतात त्यांच्यासाठी सुद्धा लगेचच्या लगेच तुम्हाला काही सक्सेस मिळेल असं काही नाही. तर इथे ही गोष्ट थोडीशी वेगळी राहील. मात्र हा जो शनी हा राजयोगकारक स्वतःच्या राशीमध्ये पंचमात भ्रमण करतोय, त्याचा दुसरा एक चांगला आस्पेक्ट म्हणायचा झाला, तर आर्थिक बाबतीत हा शनी तुम्हाला नक्कीच साथ देईल. तर त्या संदर्भात काळजी करण्याची आवश्यकता नाही. तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर लाँग टर्ममध्ये काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील. याचप्रमाणे गुरुबद्दल सांगायचं झालं, तर गुरु जो ग्रह आहे, हा गुरुग्रह तुमच्या राशीकरता म्हणजे तुळ राशीकरता नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह मानला जातो. कारण तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि गुरु हे नैसर्गिक शत्रुग्रह आहे. तसंही पाहायचं झालं तर गुरु तुमचा षष्ठेश आहे, तृतीयेश आहे आणि त्यामुळे त्याचे फारसे तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाहीत. परंतु
आत्तापर्यंत तुम्हाला चांगले परिणाम मिळत होते. कारण 7व्या सालात जो गुरु आहे, हा गुरु तुम्हाला आर्थिक बाबतीमध्ये, तुम्हाला कॉन्फिडन्समध्ये, कार्यकर्तृत्वाच्या बाबतीमध्ये त्याने चांगले अनुभव दिलेच होते. त्याचप्रमाणे विवाह जुळून येणं, विवाह ठरणं, प्रत्यक्ष विवाह होणं असे सुद्धा काही अनुभव तुम्हाला मिळालेले असेल. अर्थात हेच एक गुरूचं सकारात्मकपणा आहे किंवा शुभत्व आहे, ते साधारणतः एप्रिलपर्यंत टिकेल. एप्रिलनंतर हा जो गुरु आहे, हा गुरु स्थानांतर करतोय तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करतोय आणि 8व्या स्थानाला आपण मृत्यू स्थान असं सुद्धा म्हणतो. मृत्यू स्थान म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू असं म्हणता येणार नाही. पण थोड्याशा त्रासदायक गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागेल, खास करून आरोग्याच्या संदर्भात. कारण हा तुमचा तृतीयेशपणा आहे, षष्ठेशपणा आहे, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर गुरूचं भ्रमण हे साधारणतः मेच्या नंतर हे तुमच्यासाठी शुभफलदायक नसेल. दुसरी गोष्ट म्हणजे थोडेसे तुम्हाला आर्थिक संदर्भात जास्त रिस्क तुम्ही घ्याल किंवा आर्थिक रिस्क जास्त प्रमाणात घेऊ, अशा प्रकारची तुमची थोडीशी मानसिकता तयार होईल आणि त्यासाठी तुम्ही तयार सुद्धा व्हाल. परंतु आर्थिक ज्यावेळेस तुम्ही रिस्क घ्याल, ही आर्थिक रिस्क तुम्हाला उपयोगी पडते का? या ठिकाणी थोडं लक्ष द्या. म्हणजे उगाचच्या उगाच आर्थिक रिस्कच्या मागे लागू नका. कारण नंतर या गोष्टी थोड्याशा टोकाच्या होतील. परंतु इथे एक गोष्ट खूप चांगली आहे, की जो शनी तुमच्या पंचमात भ्रमण करतोय आहे, हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत, की वेगवेगळी जी क्षेत्र आहेत, त्या संदर्भातले अनुभव तुम्हाला काय येतील? तर साधारण आरोग्याच्या संदर्भात सांगितलं तर आरोग्याच्या संदर्भात 24 एप्रिलपासून ते जवळ-जवळ 27 जून पर्यंतच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे तुम्हाला लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. मंगळाचे जे भ्रमण 6, 7, 8 हे तेवढंसं काही चांगलं राहणार नाही. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक बाबतीत मात्र काही काळजी करू नका. आर्थिक संदर्भात जो शनी मगाशी सांगितला, हा तुम्हाला तुमची भिस्त संपूर्णपणे शनीवरती असेल आणि शनी सिंगल हँडली तुम्हाला सांभाळेल. त्यामुळे आर्थिक संदर्भात खूप काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. आर्थिक बाबतीत खूप मोठे काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाहीत आणि तुमची जी रास आहे तशी पाहिली तरी जरी लाईफस्टाईल जगणारी असली, तरी पण समजदार आहे, इन डेप्थ विचार करणारे, वैचारिक आहे. त्यामुळे तसे काही त्रास येणार नाहीत. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. याचप्रमाणे गृहसौख्याच्या बद्दल सांगायचं झालं तर जानेवारी महिना आहे, त्यामध्ये थोड्याशा त्रासदायक गोष्टी होतील आणि या वर्षीच्या शेवटचा म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर थोड्याशा कुरबुरी होणं, थोडेसे वादविवाद होणं, असं काही-काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील. याचप्रमाणे ज्याला आपण लव्ह लाईफ म्हणतो, त्या संदर्भात सांगायचं झालं तर साधारणतः हा कालावधी मात्र लक्षात घ्या. जे कालावधी मी तुम्हाला सांगितले ते टिपून घ्या, जेणेकरून त्या कालावधीमध्ये तुम्हाला तशी मानसिकता तुमची तयार होईल. त्या संदर्भात थोडीशी तुम्हाला काळजी सुद्धा घेता येईल. तर साधारणतः जे रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांच्याकरता 16 मार्चपासून ते जवळ-जवळ 24 एप्रिलपर्यंतचा कालावधी हा थोडासा डेंजरस असेल. म्हणजे जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं आणि ते वादविवाद अतिशय टोक गाठणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. ब्रेकअपपर्यंत सुद्धा गोष्टी जाऊ शकतील. थोडीशी काळजी घ्या आणि याच दरम्यान ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी सुद्धा स्वतःची काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर मोठे निर्णय या दरम्यान घेऊ नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत विवाह सुखाबद्दल. तर साधारणतः एप्रिलपर्यंतचा कालावधी अतिशय चांगला राहील. काळजी करू नका. एप्रिलच्या कालावधीमध्ये गुरु जर तुमच्या चतुर्थातच आहे, त्याच्यामुळे टेन्शन, स्ट्रेस घेण्याची आवश्यकता नाही. गुरु ज्यावेळेस चेंज करेल, म्हणजे गुरु ज्यावेळेस वृषभात जाईल किंवा तुमच्या राशीच्या अष्टमात जाईल, त्याच वेळेस थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याच दरम्यान 2 जूनपासून ते जवळ-जवळ 13 जुलैपर्यंतच्या कालावधीमध्ये मंगळ सुद्धा तुमच्या सप्तमात येणार आहे. तर साधारण हा कालावधी लक्षात घ्या. 2 जूनपासून ते 13 जुलैपर्यंतच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडी जरा तुमच्या त्या हवी होईल, वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि थोडंसं तुमच्या दोघांमध्ये ज्याला आपण थोडंसं स्ट्रेस, टेन्शन जास्त प्रमाणात वाढणं, असे काही अनुभव होतील. तर त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वाचं राहील. कारण शनीची तिसरी दृष्टी सुद्धा तुमच्या सप्तमावरती असणार आहे. तर ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची राहते. याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र आहे किंवा करियर आहे, त्या संदर्भात सांगायचं झालं, तर साधारणतः 24 एप्रिल ते 2 जूनपर्यंत कालावधीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती असेल त्या थोड्याशा वेगळ्या वागतील आणि ज्याला आपण ऑफिस पॉलिटिक्स वगैरे म्हणतो, अशा प्रकारचे काही अनुभव येतील. काही गोष्टी तुमच्या काही जी व्यक्ती आहेत, तुमच्यावर खूप चांगल्या बघतात, त्या अचानक तुमच्यापेक्षा वेगळ्या वागायला लागतील आणि त्यांच्या काही कुरबुऱ्या किंवा त्यांच्या कारवाया तुमच्या डोळ्यासमोर येतील. अलर्ट राहणं खूप गरजेचं राहील, कारण ह्या पर्टिक्युलर कालावधीमध्ये अशा प्रकारचे अनुभव जास्त येतील. त्याच दरम्यान आरोग्याचे सुद्धा थोडेसे त्रास निर्माण होतील. त्यामुळे मानसिकता तुमची तेवढी स्थिर राहणार नाही, काळजी घ्या. याचप्रमाणे 2024च्या साधारण डिसेंबरचा जो कालावधी आहे, तो तुम्हाला करिअरच्या बाबतीत थोडासा त्रासदायक किंवा आपण एक दुसऱ्या बाबतीत सांगायचं भयानक असा थोडासा राहील. कारण तुम्ही जास्त काम करून घेतलंय का, जाताय का, वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात, अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील. तर थोडंसं त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं, तर या संपूर्ण वर्षामध्ये आरोग्य थोडंसं महत्त्वाचं ठरतं आणि थोड्याफार प्रमाणात तुमचं जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर तो जो कालावधी थोडासा महत्त्वपूर्ण ठरतो. यानंतर आपण विचार करणार आहोत ग्रहयोगांचा, त्याचे अनुभव नेमके कशा प्रकारचे येतील, जसं की
दिनांक 29 फेब्रुवारीला रवी आणि शनीची युती होणार आहे तुमच्या 5व्या स्थानामध्ये. रवी शनीची युती तुमच्या 5व्या स्थानामध्ये 2-3 गोष्टींमध्ये तुम्हाला अनुभव येऊ शकतील. जे गर्भवती महिला आहेत, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुम्ही जर का शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर मोठे निर्णय, मोठे ट्रेड या दरम्यान करू नका. ही गोष्ट थोडीशी महत्त्व आहे. कागदोपत्री व्यवहारापासून थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. जे तुमचं करिअर असेल त्या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 10 एप्रिलला मंगळ आणि शनीची युती सुद्धा तुमच्या पंचमात होणार आहे. ही जी युती आहे, ही अतिशय महत्त्वाची आहे. पण जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर गोष्टी अगदी ब्रेकअपपर्यंत जातात का? अशा प्रकारचे काय अनुभव येतात? तुमच्या ज्या संतती असेल, त्या तुमच्यावर वेगळ्या वागतील किंवा त्यांच्या तुमच्यामध्ये इंटरॅक्शन नीटसं राहणार नाही किंवा ज्या ऑलरेडी गर्भवती महिला त्यांना काही त्रास वगैरे आरोग्याच्या या दरम्यान दिसून येतील. तर काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अगदी टोकाचे वगैरे या दरम्यान जाऊ शकतील. वादविवाद जास्त प्रमाणात होऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 19 पासला रवी आणि गुरुची युती होणार आहे तुमच्या 8व्या स्थानामध्ये. आता लक्षात घ्या, गुरु जो आहे तो तुमचा तुमच्यासाठी अशुभ ग्रह आहे. तुमचा तृतीयश आहे, षष्ठेश आहे, जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे. आणि जो रवी आहे, हा रवी तुमचा लाभेश आहे. म्हणजे रवी सुद्धा तुमच्यासाठी तेवढासा शुभफलदायी नाही. अर्थात रवी गुरुची जी युती तुमच्या अष्टमात होणार आहे 19 मेला, तर ती तुम्हाला आर्थिक बाबतीत काही चांगले अनुभव निश्चित देईल. त्यामुळे त्या संदर्भात काळजी करू नका. परंतु आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याचे त्रास या दरम्यान जास्त प्रमाणात डोकं वर कळू शकतं. थोडंसं त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे मंगळ आणि राहूची युती सुद्धा याच तारखेला म्हणजे 19 मेलाच तुमच्या 6व्या स्थानात होणार आहे. आरोग्य आरोग्य म्हणा, फसवणूक म्हणा, चिंता अशा प्रकारच्या काही गोष्टी या दरम्यान होतील. अर्थात 4-5 दिवसाचा पिरियड असेल, म्हणजे 19 पासला ही युती होते आहे. तर साधारण 17 मे पासून ते जवळ-जवळ 20-21 मे पर्यंतच्या कालावधीमध्ये असं स्ट्रेस टेन्शन थोडेसे जास्त तुम्हाला जाणवू शकते. थोडासा स्वतःचे संयम ठेवा. स्वतःचा संयम कसा ठेवायचा हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. कारण तुमची जी राशी आहे, ही राशी समतोलत्व राखणारी आहे. त्याच्यामुळे तसे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. तरीसुद्धा कधी-कधी अशा प्रकारे काही सिच्युएशन्स किंवा परिस्थिती तयार होते, की आपली मानसिकता थोडी बदलते. तर इथे थोडंसं कंट्रोल करणं किंवा संयमाने वागणं गरजेचं ठरेल. याचप्रमाणे दिनांक 15 मार्च पासून ते जवळ-जवळ 15 एप्रिलपर्यंतच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होतील आणि त्याचं रिझनिंग लवकर समजणार नाही. म्हणजे रिझनिंग झालं नाही तर त्याच्या संदर्भातले काही उपचार सुद्धा होणं कठीण होऊन बसतं. तर थोडीशी काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 15 सप्टेंबर पासून ते 15 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंसं लोन घेणं, पैशाच्या संदर्भातले व्यवहार, कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा प्रवास यापासून थोडंसं सावध राहणं, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण वर्षामध्ये आर्थिक बाबतीत तसा काही प्रॉब्लेम येणार नाही. आर्थिक स्थैर्य तुमचं ठीक राहील. फक्त आरोग्य आणि विवाह सुख म्हणा किंवा ज्याला आपण जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं तूळ राशीचं 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं? आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला? नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे, मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.